नमस्कार मित्रांनो, भाग 27. मागील घटना. उर्मिलाच्या समजवण्याने मनीषाला पश्चाताप झाल्याने मनीषा पुन्हा रोहनजवळ राहायला आली होती. मनीषाने तो डिव्होर्स पेपर स्वतः फाडून टाकला होता. मनीषा व रोहन आनंदाने नव्याने संसाराला सुरुवात करणार तेवढ्यात हॉस्पिटलमधून फोन आला होता उर्मिलाची डिलिव्हरी झाल्याचा. त्या फोननंतर रोहन थोडा बिथरला होता, पण मनीषाच्या प्रतिसादाने पुन्हा आनंदी झाला होता आणि लगेच रोहन, मनीषा व छोटा निशान हॉस्पिटलमध्ये गेले होते. रोहन बाळाला बघून सुखावला होता आणि त्यानंतर उर्मिला व रोहनने एकमेकाकडे बघून हास्यस्मित केले होते. आता पुढील व्हिडिओ पाहण्यापूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करा. रोहन आणि उर्मिलाने एकमेकाकडे बघून हास्यस्मित केले आणि काय आश्चर्य, समोर पाहिलं तर मनीषा त्या बाळाला उचलून घेऊन आपल्या हातावर खेळवत होती. झोपलेलं बाळ ही जागं होऊन मनीषाकडे बघून मध्येच हास्यस्मित करत होतं. हे बघून रोहनच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते. रोहन बाळाला खेळवणाऱ्या मनीषाकडे आश्चर्याने पाहतच राहिला होता. समजून घेतलं तर आयुष्य किती सुंदर असतं याचं प्रत्यक्षात दृश्य त्याच्या नजरेसमोर होतं. रोहन एवढा खुश आजपर्यंत कधीच झाला नव्हता. मनीषा व रोहनला एकत्र बघून राजन व उर्मिलाच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. शेवट गोड झाला होता, पण रोहन थोडा नाराज दिसत होता. झाली ती झाली, मुलगी झाली. ही त्याची नाराजी लक्षात येताच राजनने त्याची समजूत काढली. आजकाल मुलीही कशात कमी नसतात. मुलगा मुलगी यात फरक नसतोच. मुलगी असो वा मुलगा, तोच वंशाचा दिवा. काही क्षण आनंदाश्रूंनी राजन व रोहन मिठीत राहिले, पण काही वेळाने त्या मिठीत राजन जे अश्रू ओघळत होता ते कशाचे होते हे कोणालाच समजणारे नव्हते. त्या अश्रूंचा आशय राजनच्या चेहऱ्यावर वेगळाच होता. त्याच्या मनाला लागून राहिलेली खंत त्या अश्रूत होती. ती खंत काय होती हे पुढे राजनने कधीही कोणाला सांगण्याचा प्रयत्नही केला नाही. पुढे निशांत आणि उर्मिलाची मुलगी भाऊ बहीण म्हणून राहू लागले. मित्र हो, लक्षात घ्या, ही संपूर्ण घटना रोहनच्या बंगल्यात हॉलमध्ये उर्मिला निशांतला सांगत होती. अजूनही ती पुढे निशांतला सांगते. ह्या घटनेतील उर्मिला म्हणजे मीच आणि मनीषा म्हणजे तुझी आई. आज तुझी आई तुझ्याजवळ नाही. माझ्या पतींचाही स्वर्गवास झाला. या सगळ्याला मीच कारणीभूत आहे. फक्त मीच जबाबदार आहे ह्या सगळ्याला. तुझ्या आईने जी गोष्ट मनाला लावून घेतली तीच गोष्ट माझ्या पतीनेही मनाला लावून घेतली. सगळ्या रोगांवर औषध मिळणे शक्य असेल, पण मनावर झालेल्या परिणामावर किंवा मानसिक रोगावर औषध कोण देणार? निशांत सारं काही ऐकून थक्क झाला होता, कारण निशांत ह्या सगळ्या घटनेत असून सुद्धा त्यावेळी त्या वयात होता ज्यावेळी तो ह्या सगळ्या गोष्टींपासून अनोळखा होता. निशांतला आता सारं काही कळलं होतं. बाबांची ही अवस्था कशी झाली याचं कारण आज त्याला कळलं होतं. निशांतच्याही डोळ्यात पाणी होतं. त्याने तिथूनच बाबांकडे पाहिलं. बाबा खुर्चीत बसून अजूनही काहीतरी लिहित होते. उर्मिलाने आपले डोळे पुसले आणि ती हळूहळू रोहनजवळ गेली. तिने रोहनसमोर हात जोडून रडत त्याची माफी मागितली. रोहनची ही अवस्था फक्त माझ्यामुळेच आहे असा तिचा गैरसमज होता. रोहनने तिच्याकडे पाहिले आणि तिचे जोडलेले हात त्याने खाली घेतले. रोहनने तिच्याकडे पाहत हळुवारपणे नकारार्थी मान हलवली. तेवढ्यात निशांत त्यांच्या जवळ आला. आता निशांत त्या दोघांनाही एक मोठा धक्का देणार आहे. तो धक्का काय आहे बघूयात पुढील भागात. मागील भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा.